महानगर पालिका चुनाव 2026 को लेकर राजनीतिक सरगर्मियां तेज हो गई हैं। इसी कड़ी में भारतीय जनता पार्टी से अर्पणा सुनील मानेकर का नाम प्रभाग क्रमांक 34 से संभावित उम्मीदवार के रूप में चर्चा में है। अर्पणा सुनील मानेकर पिछले 10 वर्षों से महिला सशक्तिकरण और महिला स्वरोजगार के क्षेत्र में लगातार कार्य कर रही हैं। उन्होंने महिलाओं को आत्मनिर्भर बनाने के लिए स्व सहायता समूह, घरेलू उद्योग, सिलाई कढ़ाई, छोटे व्यवसाय और प्रशिक्षण कार्यक्रमों के माध्यम से जमीनी स्तर पर काम किया है। उनकी पहचान एक ऐसी सामाजिक कार्यकर्ता के रूप में रही है जो केवल वादे नहीं करती बल्कि मैदान में उतरकर काम करती है। आर्थिक रूप से कमजोर महिलाओं को रोजगार से जोड़ना, उन्हें सरकारी योजनाओं की जानकारी देना और उनका लाभ दिलाना, यह उनकी सेवा का मुख्य उद्देश्य रहा है। स्थानीय नागरिकों का कहना है कि अर्पणा मानेकर हमेशा जनता के बीच मौजूद रहीं और हर समस्या को अपनी जिम्मेदारी समझकर समाधान की कोशिश की। यही कारण है कि प्रभाग 34 में उन्हें व्यापक जनसमर्थन मिल रहा है। महानगर पालिका चुनाव 2026 में यदि भारतीय जनता पार्टी उन्हें मौका देती है तो अर्पणा सुनील मानेकर का दावा है कि वे महिला, युवा और आम नागरिकों की आवाज बनकर प्रभाग के विकास को नई दिशा देंगी। अब देखना होगा कि आने वाले समय में पार्टी नेतृत्व क्या निर्णय लेता है, लेकिन इतना तय है कि अर्पणा सुनील मानेकर का नाम प्रभाग 34 में एक मजबूत और विश्वसनीय चेहरे के रूप में उभरकर सामने आया है। नमस्कार, मी सुनील मानेकर, प्रभाग क्रमांक 34, मानेवाडा, राहणार महाकाली नगर। नमस्कार, मी सौ अर्पणा सुनील मानेकर, प्रभाग क्रमांक 34, राहणार महाकाली नगर, मानेवाडा। मानेकर साहेब, काय सांगणार? आतापर्यंत आपण समाजसेवेमध्ये सक्रिय राहिलेला आहात आणि महिलांसाठी आणि वली साहेब सुद्धा महिलांसाठी खूप सारे आपण काम केले। कोणकोणत्या प्रकार समाजकार्य आतापर्यंत करण्यात आले? म्हणजे असं आहे की समाजकार्य गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही करतोय। तसंही मी राजकारणात पण सक्रिय आहेच, विविध पद राजकारणामध्ये भूषविली आहे आणि समाजकारण हे आमच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे। मागच्या काही वर्षामध्ये आम्ही अनेक महिलांना फ्री ऑफ कॉस्ट प्रशिक्षण देऊन आम्ही त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहे। कोरोनामध्ये कम्युनिटी किचन असतील, 300-400 लोक आमच्याकडे रोज जेवण करणे असेल किंवा आमच्याच महिलांना कोरोनामध्ये आम्ही रोजगार देणे असेल, ज्या महिलांना आम्ही प्रशिक्षित केलं, ज्यांना शिवण क्लास, ड्रेस डिझायनिंग आम्ही शिकवलं, त्यांच्या माध्यमातून आम्ही हॉस्पिटलला PPE किट असेल, मास्क असेल, पोलीस स्टेशनला असेल, असे विविध उपक्रम आम्ही नेहमी राबवत असतो आणि आम्हाला आनंद आहे की संपूर्ण समाज, संपूर्ण महिला आमच्या पाठीशी ताकदीने उभे। माननीय सखी मंच याचे आपण अध्यक्ष आहात, ही संकल्पना कशा प्रकारे आली आणि कशा प्रकारे ही जी प्रेरणा आपल्याला मिळाली, ही कुठून मिळाली? काय मानिनी सखी मंच, मानिनी ह्या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्या स्त्रीला समाजात मानाचं स्थान हवं आहे अशी स्त्री। तर ही संकल्पना माझ्या डोक्यात अशी आली की मी MA BEd होते, सरकारी नोकरी करायची। मग तो काळ असा होता की परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे मला ती करावं लागली। पण जेव्हा परिस्थिती नॉर्मल झाली, मग यांनी म्हटलं की आता तुला नोकरीची गरज नाही, आपण आता सगळे व्यवस्थित सांभाळू शकतो। आणि त्या काळात माझ्याकडे एक मेड होत्या, वर्षाताई म्हणून, त्यांचे मिस्टर वारले आणि त्यांचे मिस्टर वारल्यावर त्या कोलॅप्स झाल्या। आम्ही जेव्हा दोघी गोष्टी करत होतो तेव्हा त्यांनी मला सांगितले, ताई आता मी काय करायला पाहिजे, मी घराच्या बाहेर निघू शकत नाही, माझ्यावर घराची जबाबदारी आली। ते आले तर असं होतं ते असताना की आम्ही दोघं मिळून सांभाळून घ्यायचो। मग मी घरी आल्यावर यांना विचार बोलून दाखवला की आपल्या समाजात अशा स्त्री आहेत ज्यांना घराच्या बाहेर निघून कार्य करणं शक्य होत नाही। मग यांनी मला असं म्हटलं की चला आपण असं करूया दोघं मिळून, की एक छोटासा प्रयत्न, खूप मोठ्या लेवलवर आम्ही तेव्हा केला नव्हता, 10-11 वर्ष होतं, तर आपण त्या स्त्रियांच्या दारापर्यंत काम नेऊ। आता स्त्रियांच्या दारापर्यंत काम न्यायचं म्हणजे काय, त्यांना मानाचं स्थान द्यायचं म्हणजे काय, तर बोलता बोलता आम्हाला मानिनी हा शब्द सुचला। मग आम्ही तेव्हा एक 50 मुलींची पार्लरची बॅच सुरू केली, कारण पार्लर हा असा स्वयंरोजगाराचं माध्यम आहे की ती घरच्या घरी स्वतःचं सेटअप टाकू शकते। एक तिला 4-5 महिला जरी रोज आल्या तरी 100-150 रुपयाचं अर्निंग महिला आपोआप करू शकते। मग मी 10 वर्षा अगोदर एक 50 मुलींची बॅच सुरू केली, फ्री ऑफ कॉस्ट। मला सांगताना आनंद होतो की आम्ही तरी जेमतेमच असताना ती हिंमत दाखवली आणि फ्री ऑफ कॉस्ट सुरू केलं। आणि त्या 50 महिला शिकत असतानाच तेव्हा आमच्याकडे जवळपास 1000 महिलांचं रजिस्ट्रेशन पुढल्या बॅचेससाठी झालं आणि तिथून मला मग प्रेरणा मिळाली। मग मी पार्लर, ड्रेस डिझायनिंग, मेहंदी, रांगोळी, कुकिंग ह्या सगळ्या प्रकारचे क्लासेस आम्ही मग तेव्हापासून सुरू केले। मानेकर साहेब, मला सांगा, एव्हरी सक्सेसफुल मॅन बिहाइंड वन वुमन,
असं म्हटलं जातं. तर यात म्हणजे काय काय सांगणार? बरोबर आहे. कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे त्या स्त्रीचा हात असतो, हे ब्रीद वाक्यच आहे आणि ते आपल्या समाजासाठी असेल किंवा प्रत्येक पुरुषासाठी ते लागू असतं. माणूस कुठे चुकत असेल, माणूस कुठेतरी काहीतरी गडबड करत असेल किंवा त्याच्यातून जर काही चुका जरी झाल्या असेल तर ती घरची स्त्री अशी असते की ती सांभाळून येते किंवा त्याला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करते. असंच आमचंही आहे की एकामेका सहाय्य करू अवघे धरू. आम्ही एकामेकांनी तिने मला ती संकल्पना सांगितली, मग त्यातनी आम्ही समोर आलो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला एखादा घरचा पुरुष हा राजकारणामध्ये असतो त्याला तुळशी पत्र घरावर ठेवून बाहेर निघावं लागतं. ज्यावेळेला मी वार्डाचा अध्यक्ष होतो, प्रभागाचा महामंत्री होतो, दक्षिण नागपूरचा जनरल सेक्रेटरी महामंत्री होतो, विद्युत वितरण कमिटीवर अध्यक्ष होतो, त्यावेळेला माझ्या बायकोनी मुलं सांभाळण्यापासून म्हणजे मी सकाळी 7 वाजता घरून निघायचो. सुधाकर कोळे आमदार होते, मोहन मतेंसोबत मी काम केलेलं आहे आमदार असताना, नितीनजी सोबत काम केलं. तर प्रत्येक वेळेला ज्यावेळेला राजकारणात माणूस असतो त्यावेळेला घरची स्त्री, घरची बायको जर आपल्या सोबत नसेल तर ते राजकारण तुम्ही करू शकत नाही. कारण घर म्हटलं की बऱ्याच जबाबदाऱ्या येतात, साध्या साध्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आम्ही सकाळीपासून 6-7 वाजता बाहेर निघायचो तर रात्री यायचा काही ठाव ठिकाणा नसतो. तर प्रत्येक राजकारण्याला ही गोष्ट लागू असते. राजकारण त्यांनीच करावं ज्याची बायको ही त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असते. मॅम आपण काय म्हणाल याबाबत? मी पण हेच म्हणेल की समाजकारण आणि राजकारण या दोन्ही अशा गोष्टी आहेत, ते पण त्या स्त्रीने करायचं जिच्या नवऱ्याचा सपोर्ट तिच्या मागे फुल असेल. कारण काय होतं की राजकारणात जेव्हा स्त्री उतरते किंवा जाते तेव्हा असं होतं की तिला पुष्कळशा म्हणजे काही चांगले लोक बोलतात, काय वाईट, पण तिचा नवरा जेव्हा तिच्या मागे खंबीरपणे उभा असतो तर चांगल्या नजरांनी लोक पाहू न पाहू पण वाईट नजरेने तिच्याकडे पाहू शकत नाही. म्हणून मला असं वाटतं की मी ज्या करत आहे ते समाजकारण असो राजकारण असो ते मी सुनील शिवाय कधीच करू शकले नसते. आता आपण बोलू विजनच्या बाबतीत. आतापर्यंत आपण समाजकारण केले, महिलांसाठी खूप सारे वर्क केले, वेगवेगळे पद आपण भूषवलेले आहेत राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये. आता राजकारण आणि समाजकारण जोड म्हणून आता महानगरपालिकेची निवडणुकी आहे येत्या 15 तारखेला. काय विजन आहे, काय सांगणार? माझं असं मत आहे की समाजकारण करत असताना त्याला राजकारणाची जोड असणे अत्यंत आवश्यक आहे. आमचे सगळे नेते सांगतात, माननीय अटल बिहारी वाजपेयी असतील, नितीनजी असतील किंवा मोहनभाऊ असेल, की समाजकारण किंवा राजकारण करत असताना समाजकारण त्याला हे 80% करावं आणि 20%च हे राजकारण करावं. कारण गडकरी हे आमचे प्रेरणास्रोत आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालतो आहे. आणि राजकारणामध्ये समाजकारणाला जर राजकारणाची जोड मिळाली तर समाजकारण अधिक आपण चांगल्या पद्धतीने, चांगल्या रीतीने, चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि पुढे म्हणजे जे काही आपल्यासोबत त्या समाजकारणामध्ये लोक जोडतात त्यांना आपण एका स्तरावर नेऊन ठेवू शकतो, अशी माझी संकल्पना. काय सांगणार? काय आपण तयारीत आहात, काय सांगणार? बघा, आपण नेहमी म्हणतो की महिला सक्षमीकरण झालंय, एवढी त्याची गरज नाही, पण हे एक फक्त हास्यास्पद गोष्ट आहे. मला असं वाटतं असा काही प्रकार असतात तर एकदम होतकरू वर्गाला नॉर्मल प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपल्या भाजपने सर्व महिलांची आवडती योजना म्हणून लाडकी बहीण योजना, आणि मी सांगते की महिलांचा सर्वात आवडीतला विषय आहे हा भाजपमधला. तर साधारणतः 10 वर्ष अगोदर आम्हा दोघांना पण हीच संकल्पना सुचली होती की महिला सक्षमीकरण, त्या योजनेचा आधार घेऊन आम्ही इथपर्यंत महिला सक्षम करत आलोय. आणि प्रभागात 34 प्रभागात तुम्ही कुठेही विचारलं माणिनी सखी म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, माणेकर दादा वहिनी तुम्हाला माहिती आहेत का, तर मला असं वाटतं रेअरच कोणी तुम्हाला असं मिळेल की ते म्हणणार की नाही ताई आम्हाला माहिती नाही. म्हणून मला असं वाटतं की आम्ही दोघं जे करतोय महिला सक्षमीकरणासाठी त्यात पुढे अजून त्या महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, शासनाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणं. आणि पुन्हा आमच्या दोघांचा एक अजेंडा त्याच्यामध्ये असा आहे की महिला सक्षमीकरण हा एक विशेष मुद्दा आमचा आहे. पण आजकाल काय होतंय ना की 10वी-12वीची मुलं जे आहेत त्या मुलं जेव्हा ह्या महिलांची मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा हा टायअपचा जमाना आला. तर मी पुष्कळशा महिला माझ्या क्लासेसमध्ये येतात, त्या सांगतात मला दादाला भेटायचंय, वहिनी दादा आहेत का घरी. मग आपण म्हणजे काय झालं ताई, तर ते हे आमच्या मुलाला ऍडमिशन मिळत नाही, फीस भरायची आमची ताकद नाही, काय करायचं, माझा मुलगा खूप हुशार आहे पण त्याचं नुकसान होतंय. तर आम्ही दोघांनी ही एक संकल्पना सुद्धा डोक्यात ठेवली की महिला सक्षमीकरण प्लस विद्यार्थी शिक्षण. म्हणजे माझं BEd झालेलं आहे, MA BEd, त्याच्यामुळे आमची सरदार शिक्षण पटेल संस्था रजिस्टर्ड सुद्धा आहे.
तर आम्ही दोघांनी हा विचार केलाय की हे इलेक्शनचं वगैरे थोडं आटोपलं की विद्यार्थी शिक्षणासाठी 10वी आणि 12वीच्या मुलांना निशुल्क क्लासेस उघडायचे. आणि हा फक्त बोलबच्चनपणा नाहीये, मला सांगायचं सगळ्या महिलांना आणि सगळ्यांना की हा फक्त बोलबच्चनपणा नाहीये. 10 वर्षापासून काय करतोय मी हेही सगळ्यांना माहितीये आणि यापुढेही विद्यार्थी शिक्षणासाठी आम्ही काय करू मी याचे वचन देते आज सगळ्यांना की आम्हाला चान्स मिळाला दोघांपैकी कोणालाही असो तर स्त्री शिक्षणाबरोबरच विद्यार्थी विकास आणि विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांची तयारी हा आमचा मुख्य एजेंडा राहील. एरियात तर करूच, ते करायचंच असतं. नगरसेवकाची ती प्रत्येकाची जबाबदारी असते आणि ती करावंच प्रत्येकाने पण त्या पलीकडे जेव्हा आपण राजकारणात असतो आणि आपली आर्थिक परिस्थिती जर सक्षम असेल आणि देवाने आपल्याला तो आशीर्वाद दिला असेल तर आपण विद्यार्थी, स्त्री शिक्षण, महिला आरोग्य ह्या गोष्टी करायला हव्या, ह्या विचारांची मी आहे. याच्या व्यतिरिक्त बाकी ज्या समस्या आहेत त्यावर काय विचार आहे? प्रभागामधल्या जर तुम्ही समस्या बघेल तर बऱ्यापैकी तर प्रभागातल्या समस्या सुटलेल्या आहेत. परंतु माझं एकच म्हणणं आहे की ज्या वेळेला आपण निवडणूक लढतो किंवा लढवितो तर नगरसेवकाची ही जबाबदारीच असते. रोड, रस्ते, गटर ही प्राथमिक असते. पाणी ही समस्या सोडवणे त्याचं एकमेव कामच आहे, म्हणजे ते कर्तव्यच आहे. ते कर्तव्य यासाठी आहे कारण आपण सामान्य जनतेकडून टॅक्सच्या स्वरूपात असेल, RLच्या स्वरूपात असेल, आपण महानगरपालिका असेल, NIT असेल त्याचे पैसे रिकव्हर करतो. त्याच्यामुळे ते सामान्य जनतेला ही सुखसुविधा दिलीच पाहिजे. आणि आता जी काही ह्यामध्ये समस्या आहे ती सगळ्यात मोठी समस्या आहे ह्याच्यामध्ये की कंपोज डेपोचं रिझर्वेशन आहे प्रभाग 34 मध्ये. 7 ते 8 हजार घरं अजूनही अशी आहे ज्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. आणि या कंपोज डेपोसाठी मी अनेक प्रयत्न केले होते. ज्यावेळेला सुधाकरराव आमदार होते, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यावेळेला, आणि आज ती फाईल जवळपास रेडी आहे. ती फाईल सेक्रेटरी मंत्रालयाकडे आहे. ती फाईल NIT यायची आहे. हे प्रयत्न माझा प्राथमिक प्रयत्न राहील कारण लोकांना घरं बांधून टाकले परंतु त्यांना अजून RL मिळालं नाही, लोन मिळत नाही. त्यामुळे त्यांची डेव्हलपमेंट पण थांबली आहे. बऱ्याच वस्तीमध्ये रोड, रस्ते अजून पोहोचले नाहीये. इथे नाला आहे, नाल्याचा खूप मोठा प्रश्न आहे की त्या नाल्यावर भिंत नाही आहे किंवा अनेक प्रश्न आहेत. आणि आमचा मानेवाडा घाट आहे. असे प्रश्न अजून ते प्रलंबित आहे. काही नगरसेवक काही वेळेनुसार किंवा काही फंडनुसार करू शकले नाही. पुढे ती समस्या आम्ही करणार. आणि माझ्या मिसेसनं सांगितलीच आहे की सगळ्यात मोठी म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे. शेवटच्या माणसापर्यंत ज्या वेळेला आपण पोहोचू शकत नाही, जाती धर्म पंथाचा विचार न करता तोपर्यंत विकास झाला असं आपण म्हणू शकत नाही. माननीय अटल बिहारी वाजपेयींचं हे वाक्य आहे की आखरी इंसान तक जब तक हम पहुंचते नहीं तब तक अपना विकास अधूरा है, ये आपने समजलं नाही. निवडणूक काळ आला तर वेगवेगळे प्रलोभन विरोधकांकडून दिले जातात. कधी पैसे, कधी दारू किंवा आणखी काही. या बाबतीत काय बोलणार? जे सुजाण जनता आहे, जे मतदार बंधू आहे, त्यांना काय एक आव्हान असेल? मला असं म्हणायचंय की माझा जो मंच आहे तो सखींचा मंच आहे आणि महिला जिथे सक्षम आणि काय म्हणतात की खंबीर असेल तर ते घर सुद्धा खंबीर राहतं. मी माझ्या महिलांना हे आव्हान करीन की घरातल्या पुरुषांना सांगा की ठोकपणे तुम्हाला ताईंच्या आणि दादाच्या मागे लागून राहायचं आहे. काय म्हणतात ते दारू हे तर मला असं वाटत आहे की आम्ही ह्या लेवलला कधी उतरू आणि उतरायची गरजही आहे. फक्त माझं एक आव्हान एवढं करायचं की 15 जानेवारी हा संक्रांतचा काळ आलेला आहे. पतंग उडवत बसू नका. थोडा वेळ मतदान करा, मग तुम्ही दिवसभर पतंग उडवा. तुम्ही जर पतंग उडवत बसाल तर एखाद्याची पतंग नकळत कटून जाईल. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मी आव्हान हात जोडून करते की दारू, पैसा ह्या भानगडी करायच्याच नाही. कारण ते सक्षमीकरण महिला आम्ही करतो त्यामुळे तो प्रश्न सुटणारच आहे. पण मी तुम्हाला हात जोडून आव्हान करते की 15 तारखेला सगळ्यांनी मतदानाला निघा आणि आपल्या सहपरिवारासह आजूबाजूच्या एरियातल्या लोकांना सुद्धा त्याच्यासाठी निघायला लावा. असं आहे याच्यामध्ये विरोधक जे काही करतील हे कोणी रोखू शकत नाही. परंतु आमच्या इथे असा काही पार्ट नाही आहे. काही प्रमाणात स्लम एरिया वगैरे आहे आणि जनरली ह्या सगळ्या गोष्टी तिथेच चालत असतात. परंतु विरोधक कितीही काही जरी केलं तरी आम्हाला याचा चांगला अनुभव आहे, राजकारणाचा चांगला अनुभव आहे. आणि आम्ही ज्या समाजाशी जुळलो आहोत, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महिला या आमच्याकडे आज 3 ते 4 हजार महिला आमच्यासोबत जुळल्या आहेत. त्याच्यामुळे महिलांना दारू किंवा ह्या गोष्टीचं तर व्यसन नसतेच. परंतु विरोधक ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला करतात त्यावेळेला मला त्यांची कीव येते
की अशी गोष्ट जर तुम्ही करायला निघाला, आणि मला सामान्य जनतेला पण आव्हान आहे, जो व्यक्ती असं करेल तुम्ही सगळ्यांकडून खाऊन पिऊन घ्या, परंतु जे करायचं आहे, जो व्यक्ती खरोखर समाजासाठी काम करतो, जो व्यक्ती खरोखर ग्राउंड लेवलवर काम करतो, जो व्यक्ती खरंच जात पात धर्म न पाळता काम करतो, त्या व्यक्तीच्या पाठीमागे तुम्ही उभे राहा, अशी मला सगळ्या नागरिकांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे. चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रभागची जी जनता आहे, आपल्याला जे बघत आहे, त्यांना काय निवडणुकीच्या काळामध्ये काय एक संदेश आपला असणार आहे? माझी प्रभागाच्या जनतेला एक सर्वात महत्वाची आणि नम्र विनंती आहे की कुठल्याही आता येणाऱ्या काळामध्ये मी अमक्या जातीचा, मी टमक्या जातीचा, मी ढमक्या जातीचा, अशा प्रकारच्या जातीचं राजकारण, जातीचं समीकरण घेऊन तुमच्यापर्यंत लोक ज्या वेळेला येतात, तुम्ही त्यांना एकच प्रश्न विचारा, जर तुम्ही माझ्या जातीचे आहात, जर तुम्ही माझ्या समाजाचे आहे, तर तुम्ही माझ्या जातीसाठी, तुम्ही माझ्या समाजासाठी काय केलेलं आहे, किंवा तुम्ही सामान्य जनतेसाठी काय केलेलं आहे, किंवा तुम्ही एवढे वर्ष समाजात सांगतात की मी नेता आहे, तर मग तुम्ही आजपर्यंत कुठे गेला होतात, आजपर्यंत समाजामध्ये का दिसला नाहीत, किंवा आजपर्यंत तुम्ही समाजासाठी काय केलं, जातीसाठी काय केलं, हा प्रश्न नागरिकांना विचारायलाच हवा. आणि तो विचारल्याशिवाय राहू नका. जो कुठला राजकारणी तुमच्या दारापर्यंत येईल, माझी सगळ्यांना विनंती आहे, तो कुठल्याही पक्षातला असो, तुम्ही त्यांना हा एक प्रश्न विचारा की तुम्ही नळ, गटर, रस्ते, नाल्या हे सगळे जो करतात, तुम्ही सामाजिक स्तरावर कुठल्या योजना आणल्या, कुठल्या तुम्ही स्वतःहून नागरिकांसाठी काय केलं, ते माझे विरोधक का असू नये त्यांना सुद्धा तुम्ही प्रश्न विचारा. की नागरिकांनी हे प्रश्न जरूर विचारले पाहिजे, सुजाण नागरिकांनी, तुम्ही समाजासाठी काय केलं, तुम्ही लोकांसाठी काय केलं, तुम्ही रोजगारासाठी काय केलं, हे प्रश्न नक्कीच सर्वसामान्य जनतेने कुठल्याही पार्टीचा व्यक्ती असो त्याला विचारण्यात काहीच हरकत नाही. काय सांगणार? माझी सर्व जनतेला अशी विनंती आहे की आपण जेव्हा राजकारण आणि समाजकारणाचा विचार करतो, आता हा येणारा काळ असा आहे की सगळ्या पक्षाचे लोक तुम्हाला भेटायला येतील, त्यांनी काय केलं आणि जे नाही केलं ते सांगायचा प्रयत्न करतील. पण आम्ही काय केलं हे मला वाटते की आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला जनताही सांगू शकते की माने आणि सखी मंचाच्या माध्यमातून आम्ही दोघांनी काय केलंय. तर माझी फक्त एवढीच विनंती आहे की तुम्हाला कोणी धमकावेल, कोणी पैशाचं आमिष दाखवेल, काहीही करेल, ते म्हणतात ना की रात्री खा पोटभर मटण पण दाबा योग्य पक्षाचं सकाळी बटन, हा एक विचार लक्षात घ्या आणि तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतोय त्यालाच मतदान करा.